उद्योजक 400, सॉरी 4000 नाही, 400 आमच्या गावातले. तर किती पर हेड आलं असतं लक्षात आलं का? म्हणजे इथून आमची सुरुवात होती, लक्षात आलं का? मग तुम्ही म्हणणार की बाबा अहो नफा तोट्याचा काय विषय, लक्षात आलं का? किती लागणार होते? 80 लाखाला 400 जर भागलं तर 80 लाखाचं 80,000 आणि 8,000, 8,000 गुणिले माझ्या अंदाजाने त्यात परत 4ने भागायचं, म्हणजे माझ्या अंदाजाने 400 लोकांमध्ये 2-2 हजार का किती बघा बरं. 80 लाख 400 जणात म्हणल्यावरती किती येतो दर डोई? 80,000 का? 8 लाख त्यानंतर 80,000, हां 20,000 रुपये काहीतरी खर्च येत होता, लक्षात आलं का? आता 20,000 रुपये कशाला लागत नाहीत आपल्याला? बड्डे केला किंवा काही जरी केलं, सप्ताह म्हणा किंवा काहीतरी छोटा मोठा एखादी टूर जाऊन आलो आपण कुठं 2-3 दिवसाची, तर 20,000 रुपये लागतात. लक्षात आलं का? पण आमचं ध्येयधोरण कसं होतं, अभ्यास केला होता आम्ही की बाबा पुण्यावरून निघालं तर धाराशिवला किंवा इकडं सोलापूरला पोचूसपर्यंत मध्ये कुठं आहे तर अहमदनगरला होता नव्हता, आणि इकडं टेंभुर्णी आणि ह्याच्याजवळ काय म्हणतात त्याला, इंदापूरजवळ. आता बार्शीत झाला, पण 3 वर्ष अगोदरच चाललेलं आमचं गणित. लक्षात आलं का? की बाबा तो मधला जो पट्टा आहे कुठं, बार्शी कुर्डवाडी रोडला आमच्या डाव्या बाजूला, शेंद्री मार्गे भूम रोडला आमचा तो आम्ही पंचक्रोशीचा आशय ठरवलेला. आत्ता जिथं हे आपला चाललाय काय नाव, सुरत चेन्नई एक्सप्रेसवे, तर आता जो तिथं पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्याच लगोलग किंवा काय कसं चर्चा आणि ती आमचं ठरणार होतं, लक्षात आलं का? तर हे सगळ्या पार्श्वभूमीवरती अर म्हणलं ही लय मोठा नाही का खेळ होणार दिसतोय. म्हणजे एकंदरीतच एक्सप्रेसवे वगैरे आता कधी मुंबई पुणे तेवढाच, आणि समृद्धीचं फक्त नाव ऐकलेलं, सगळं ऐकावं तेवढं कुतूहलच की एवढी उंची असेल. आम्ही आपलं इकडून विचार करायचो की बाबा कधी जर विषुववृत्ताकडे गेलं तर बाबा कुठल्या कपारीतनं आपल्याला पलीकडं त्या चीनच्या भिंतीसारखा उंच रोड असेल तर कुठून पलीकडं जायला मिळेल. कारण त्यावेळेस इंटरचेंज वगैरे एवढं काहीच म्हणजे लवलेशही नव्हता. ज्यावेळेस समृद्धी महामार्ग 6-7 वर्षापूर्वी पेपरला नावं यायची तर गावं अशी टॅग करून ठेवायचं मी. परत अर्थवर्क चालू झाल्यावरती सॅटेलाईटमधून तिथं पांढरा पट्टा बैलगाडीचा दिसायला लागला. असं करत 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 कुतूहलातून अचानक आमच्या इथं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक बातमी धडकली की आता 1271 किलोमीटर. अरे म्हणायचो करमाळा मार्गे 1325 आहे, भूममार्गे समजा वाढतंय अंतर. मग म्हणायचं नेमकं ही मधनंच घालतात काही की. असं करत करत आपलं व्हायरल करत 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 एक दिवशी नकाशा आला. मग तो कुठं भूम आणि परांड्याच्या दरम्यान दिसला. म्हटलं गळेमळे जसं असेल तसं असेल. बघितलं तर तारतम्य भावानी झालं, म्हणजे पदरातच पडला तो, लक्षात आलं का? आता हा विषय नाही की बाबा तुमचं किती गेलं, लक्षात आलं का? मग आमच्या शेजारून तसं जर सुरतचं पोस्ट ऑफिस आणि चेन्नईचं पोस्ट ऑफिस जर जोडलं तर आमच्या गावाच्या दक्षिणेला अगदी गावठाणातून लाईन उमटती. मग आम्ही काय विचार केला की बाबा पाईपलाईन आहे, पाईपलाईनच्या इकडे इकडं किंवा लईत लई तळं आणि शहराच्या हिशोबाने शिवकडची बाजू म्हणजे गावापासून लांब. लक्षात आलं का? एक तारतम्य भावाचा एक तर्क होता. तो तर्क तंतोतंत जुळला. आणि काय असतं लक्षात ठेवा, एखाद्याला नुसतं म्हटलं की यार काय होत नाही तुला, कशाला काळजी करतो, तर त्याच्यामुळं जर का तो एका आश्वस्त भावनेने जर का प्रेरित होऊन जर का नाही का देहभान हरपून जर का त्याला काय म्हणतात त्याला जगायची उमेद आज जर तयार होत असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटणार. राव तुम्ही म्हणणार मी तर काहीच नाही केलं, आम्ही तर नुसतं म्हणलेलं त्याला की काय होत नाही, कशाला काळजी करतो. लक्षात आलं का? तर आश्वस्त करण्यामध्ये देखील कसं असतं की पुढं पुढं हळूहळू त्याचे तुम्हाला सत्यची प्रचिती यायला लागते. लक्षात आलं का? आणि आता जवळजवळ सगळ्यांनी पाहिलंच आहे, त्याच्यामध्ये काय विषयच नाही. विषय एकदम काय म्हणतात त्याला खोल आहे. आलं लक्षात? राहिली गोष्ट आज आता नवीन हा आशय घेतलेला आहे आपण. आणि कसं असतं टाकाला जायचं आणि भांडं लपवायचं, तो काय माझा स्वभाव नाही. आलं लक्षात? फक्त एकच आहे की ह्याच्यात तार्किकता एकच येऊ शकते की तुम्ही तुमच्या ह्याच्याबद्दल आग्रही राहू शकाल तुमच्या नशिबाने, तुमच्या इथले जर सगळे ध्येयधोरणं जर तुमच्या टप्प्यात पडले. साहजिक आहे